नमस्कार. आता उन्हाळा चालू झाला आहे. आपल्या आहारामध्ये योग्य ते बदल करणं आवश्यक आहे. आहार शुद्धे सत्वशुद्धी. म्हणजेच हे शरीर जे बनलेलं आहे ते आहाराचं बनलेलं आहे. तर आहार चांगला घेतला तर ते चांगलं राहू शकेल. आणि आहारामुळं नुसतं शरीरच नव्हे तर मन देखील शांत, एकाग्र, म्हणजे सात्विक स्थिती त्याची पण निर्माण होत असते. म्हणून आहार घेताना असा घेतला पाहिजे की तो सात्विक, योग्य वेळेला, योग्य प्रमाणात, योग्य पद्धतीनं जर तो आपण घेत गेलं तर त्याचा उपयोग आपल्या सर्व आयुष्यावरती पडत असतो. म्हणून जसं सूर्य उगवल्यानंतर ऊर्जा वाढते, प्रकाश पडतो, उष्णता निर्माण होते, वाढत जाते, तसंच आपल्या जठराचं आहे. सकाळी उठल्यानंतर सकाळचं न्याहारी, दुपारचं जेवण हे योग्य प्रमाणामध्ये घ्यावं, योग्य पद्धतीनं सात्विक. आणि रात्रीच्या वेळेला मिताहार घ्यावा किंवा सूर्यास्तापूर्वी थोडा आहार घ्यावा. यामुळं रात्री झोप पण चांगली लागेल, आम निर्माण होणार नाही. न पचलेलं अन्न शरीरात राहिलं तर व्याधी होतात ना. म्हणून झोप पण चांगली लागायला पाहिजे आणि उठल्यानंतर उत्साहानं उठता आलं पाहिजे. आणि त्यावेळेला सुद्धा आपली स्थिती अत्यंत सरळ, शांत, प्रसन्न अशी असली पाहिजे. आळस, कंटाळा, झोप ही सकाळी उठल्यानंतर येता कामा नये. ते रात्री जर चुकीचा आहार घेतला तर ते घडतं. म्हणून योग्य पद्धतीनं रात्री झोपताना सूप वगैरे घ्यावं आणि संध्याकाळची सूर्यास्ताच्या दरम्यान मुगाची खिचडी थोडी घ्यायला हरकत नाही. सकाळी मात्र आणि दुपारी न्याहारी आणि दुपारचं जेवण हे व्यवस्थित आपल्या कामाच्या पद्धतीनुसार योग्य ते असावं आणि तो चौरस आहार असावा. सर्व प्रकारचे रस त्याच्यामध्ये असावे, ताजा असावा आणि ध्यान करून शांत मनानं तो ग्रहण करावा. बाकी आयुर्वेदामध्ये दिलेल्या सूचनांचं पालन या सर्वांनी करावं. अन्नात भवती भूतानी. अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपण प्रार्थना करतो ना, पण त्याला महत्त्व दिलं पाहिजे. आहार, विश्रांती आणि आपलं कार्य जे आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने व्हायला हा आहारच उपयुक्त आहे. सात्विक, शुद्ध, योग्य प्रमाणात, योग्य वेळी. चला, ओम गुरुदेव.